ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. आज गुरुवार 19 मार्च 2026. अर्थातच गुढीपाडवा. गुढीपाडवा हा म्हटलं का प्रत्येकाचा घराघरात साजरा होणारा आनंदाचा सण. लहानपणापासून सर्वांनाच माहीत असलेला हा आनंदाचा सण. आणि पूर्वी जी मजा होती खरोखरच चांगली होती. सकाळी लवकर उठून गुढीची पूजा करणं हा बाकी सर्व बरोबर आहे, पण आदल्या दिवशी आम्ही चक्का आणायचा आणि चक्क्यामध्ये अर्धा किलो चक्का, अर्धा किलो साखर आणि असं मिक्स करून ते जवळच बसायचं आपलं. आणि मग ते एकत्र होईस तोपर्यंत थांबायचं. ती साखर आणि चक्का एकत्र झाला पाहिजे. आणि मग त्यात वेलची टाका, चारोळी टाका, असं काय प्रकार ते सर्व टाकायचे. आणि ते रात्री 10-11 वाजले का आम्ही ते चालूच वाचायचं आणि ती मजा होती. पण तेव्हा ते श्रीखंड आहे ना, ते 1 किलो काय कमीच वाटायचं, कारण ते नेहमी आपण पूर्वीबरोबर खायचंच आहे. म्हणजे पाडव्या दिवशी आपण खाणारच, पण इतर दिवशीसुद्धा घेतलं श्रीखंड, घेतली चपाती, खाल्लं, अशी ती मजा होती, आनंद होता. आता कोणाला ब्लड प्रेशर, कोणाला शुगर, कोणाला नाना त्रास झाले आहेत. आणि ते घरी करण्याची पद्धतच गेली. घरी जे श्रीखंड बनवायचं तर अतिशय गोड होतं, अशा तऱ्हेचं मजा होती. आणि एक बांबूळा जायचं, ते वस्त्र नेसवायचं, त्याला चांदीची भांडी बिंड सगळं काय ते असायचं, घासून पुसून ती पाट बीट सगळं तयारीला रात्री सुरुवात असेल. आणि ती मजा होती. ते सकाळी लवकरच उठून ते पूजा अर्चा करायची. आणि मग तो जो आनंद होता तो फार सुंदर होता. गंमत अशी की ती गोडी एक आगळी वेगळी होती. आणि घरात एकत्र कुटुंब पद्धत होती. त्या एकत्र कुटुंब पद्धतीचा एक मोठा आनंद होता वेगळा. तेव्हा भरपूर जागा होती, भरपूर लोकांना वेळ होता, असं म्हणण्यापेक्षा की फार असा खर्च पण नव्हता. खर्च होता, पण तेव्हा जेव्हा आपण म्हणतो आता टी व्ही, फ्रीज, हे सगळे लाईट बिल, हे बिल, तर एवढा काय तो खर्च त्यावेळेला जाणवत होता. आता कसं आहे की सर्वच सुखसोयीने युक्त असा आपला ब्लॉक असतो. आणि मग सगळं सुखसोयीयुक्त असं ब्लॉक, आणि मग त्याचा थोडाफार खर्च होतोच. पण आता ती मजा आहे. पण एकत्र कुटुंब पद्धती नसल्यामुळे फार थोडासा तोटाही होतो आणि तसा फायदाही होतो. ओम गम गणपतये नमः. तर पहिले गुढी जी उभी करायची त्याच्यावर माझं कौलारू घर आहे. पण त्यावेळेच्या कौलारूला असलेली किंमत आणि आताची ही किंमत फारच आहे. कौलारू म्हणजे काय, फक्त घरावर कौलं, बाकी भिंती म्हणाल तर एकदम भिंती आतून स्लॅबवर सगळं काही, पण वरती कौलं. कारण कौलाला ती एक विशिष्ट पद्धत आहे कौलार त्यावेळेला होती, की कौलातून उष्णता होती ना, ती कौलं शोषून घ्यायची, बाहेरची उष्णता शोषून घ्यायची. आणि मग घरामध्ये थंड असा वारा यायचा. आणि कौलाला 2 कौलाच्या मधून गॅप असायची थोडी, एकदम कमी प्रमाणात, पण त्यातून हवा यायची, ती घरामध्ये शुद्ध हवा. पण आता आपण स्लॅबवर टाकतो आतमध्ये आणि मग वरती कौलं, त्याला अर्थ नाही. पण एक सांगतो की अशी पद्धत होती. आणि त्या कौलारू घराला बंगला म्हणायची. बंगला म्हटल्यानंतर बंगल्याची किंमतही फार होती. बरं, असं हे आपण आता गप्पा मारतोय तसं नाही. आता गुढीपाडवा आहे, आता गुढीची माहिती थोडी सांगतोय. हे कवितेतून नाही, हे सगळं वर्णन कवितेतून केलं आहे. गंमत अशी आहे की मला गुढीची आपल्या जी परंपरा होती ती त्यावरती शास्त्रशुद्ध पूजा आहे ते सगळं मी नाही सांगत. मी आता फक्त एवढं सांगतो, गुढी कशी उभी करायची बरे, हे सगळं अमुक वेळेला तमुक वेळेला काही न सांगता फक्त गुढी उभी कशी करायची. आणि
गुढीची शोभा कशी दिसते, गुढी कशी दिसते, गुढी कशी वाटते, गुढीचं आकर्षण कसं वाटतं आपल्याला, हे मी महत्त्वाचं आहे. गुढीबद्दलचं प्रेम आणि गुढीतून कवितेतून त्याचं वर्णन हे मी त्याला सांगितलं आहे. ओम गम गणपते नमः. सुंदर आमुचे जणू सोन्याचे घर, सुंदर आमुचे जणू सोन्याचे घर, सोन्याची कौले जणू साकार, सोन्याची कौले जणू साकार. बंगला शब्दाला होती किंमत फार, बंगला शब्दाला होती किंमत फार. उंच गुढी होती, उंच गुढी खेचून घेई सर्वांची नजर, उंच गुढी घेई खेचून सर्वांची नजर. घराभोवती झाडे हिरवीगार, घराभोवती झाडे हिरवीगार. भरजरी शालू गुढीचे अंगावर, भरजरी शालू जणू गुढीचे अंगावर. फुलाचे साखरेचे आणि आंब्याचे टाळ, गळ्यात हार. फुलाचे साखरेचे गळ्यात हार, आंब्याचे टाळ बरोबर. चांदीचा मुकुट जणू डोक्यावर, चांदीचा मुकुट जणू डोक्यावर. सर्वांचे लक्ष वेधून गुढी, सर्वांचे लक्ष वेधून गुढी डौलदार. कलश आंब्याची पाने नारळ पाटावर, कलश आंब्याची पाने नारळ पाटावर. रंग रांगोळी सजावट पहा सुंदर, रंग रांगोळी सजावट पहा सुंदर. सुगंध अगरबत्ती कापूर वास चौफेर, सुगंध अगरबत्ती कापूर वास चौफेर. श्रीखंडपुरी वास दळवळे, श्रीखंडपुरी वास दळवळे. घरभर दळवळत असे वास, दळवळत अति घरभर. पुढी पूजन आरती मुखावर, गुढी पूजन आरती मुखावर. कडुलिंबे पाने, कडुलिंब पाने. गुळ प्रसाद मात्र हातावर, कडुलिंबाचे पान प्रसाद हातावर. आरोग्याची काळजी नसे, आरोग्याची काळजी नसे वर्षभर. नवीन वर्ष शुभेच्छा, नवीन वर्ष शुभेच्छा कवितेतून साकार. नवीन वर्ष शुभेच्छा कवितेतून माझ्या साकार. नवीन वर्ष सुख समृद्धी आयुष्यभर. ओम गम गणपते नमः. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा सर्वांना. हे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, आनंदाचे, भरभराटीचे जाओ. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः.